निफाड तालुक्यातील नैतळ येथे आज शुक्रवारी दिनांक 12 जून रोजी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी एका घरात घुसून वृद्ध दाम्पत्याला मारहाण करत दागिने व रोकड लंपास केल्याची घटना घडली. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून निफाड पोलिसांनी तपास सुरू केला. मिळालेल्या माहितीनुसार नैतळ येथील गाजरवाडी रोड परिसरात राहणारे साहेबराव शिवराम तुपलोंडे यांच्या घरात रात्री सुमारे 2:45 वाजेच्या दरम्यान 4 अज्ञात व्यक्तींनी प्रवेश केला. चोरट्यांनी घराच्या दरवाजाचा कोंडा तोडून स्वयंपाकघराच्या बाजूने घरात प्रवेश केल्याचं सांगितले जाते. त्यावेळी घरात केवळ साहेबराव तुपलोंडे व त्यांच्या पत्नी असे दोघेच होते. घरात हालचाल झाल्याचा आवाज आल्याने दाम्पत्याला जाग आली. दरम्यान चौघांपैकी 3 जण घरात घुसले होते तर 1 जण बाहेर थांबून पहारा देत होता. अचानक समोर आलेल्या चोरट्यांमुळे दाम्पत्य घाबरले. चोरट्यांनी त्यांना मारहाण करत घरातील सोन्या चांदीचे दागिने तसेच रोकड रक्कम हिसकावून दिल्याची माहिती समोर आली. घटनेची माहिती मिळताच निफाड पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलीस उपअधीक्षक कांतीलाल पाटील, पोलीस निरीक्षक गणेश गुरव यांच्यासह पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. तसेच आरोपींचा माग काढण्यासाठी श्वान पथकालाही पाचारण करण्यात आलं. तुमचं नाव सांगा. शिवराम तुपलोंडे. किती जण होते? त्या आतमध्ये 3 जण आले होते. एक असा उंच होता, 2 असे तुमच्यासारखेच बुटके शेंग काळवेशे. ओके. मारलं कशाने त्यांनी? मला ते दगडाने मारायचे. तेवढं मारलं? इथं कानामागं जेव्हा बसला ना तेव्हा मी ते काही मोठमोठ्या जागायचं तुम्हाला मी मला वृत्तसंकलन विभाग, मराठी न्यूज, निफाड.